नमस्कार. स्वागत आहे आपले एन डी करियर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आजच्या दिवसाचे टॉप चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. सेंट ट्रोपेज मेडलने सन्मानित होणारे पहिले भारतीय डॅश डॅश हे ठरले आहेत. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आशुतोष गोवारीकर. आपले भारतीय चित्रपट निर्माते जे आहेत आशुतोष गोवारीकर यांना नुकतंच फ्रान्स या देशामध्ये सेंट ट्रोपेज मेडलने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि या मेडलने सन्मानित होणारे ते पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये फ्रान्स या देशामध्ये नुकताच जो 77वा कान्स चित्रपट महोत्सव पार पडलेला आहे, तर त्या चित्रपट महोत्सवामध्ये ग्रँड प्रिक्स पुरस्कार देण्यात आलेला आहे पायल कपाडिया यांना. या आहेत आपल्या भारताच्या. आणि या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये ग्रँड प्रिक्स पुरस्कार जिंकणाऱ्या या पहिल्या भारतीय ठरलेल्या आहेत. कोण? पायल कपाडिया. पायल कपाडिया यांना हा जो ग्रँड प्रिक्स पुरस्कार देण्यात आलेला आहे तर तो त्यांचा ऑल वी इमॅजिन ॲज लाईट हा चित्रपट जो होता तर त्यासाठी त्यांना हा ग्रँड प्रिक्स पुरस्कार देण्यात आलेला आहे. यानंतर याच कान्स फिल्म फेस्टिवल 2024मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जो आहे तर तो आपल्या भारताच्या अनुसूया सेनगुप्ता यांना देण्यात आलेला आहे. आणि या देखील हा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय ठरलेल्या आहेत. कोणता पुरस्कार देण्यात आलेला आहे ना? सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा. आणि या देखील पहिल्या व्यक्ती ठरलेल्या आहेत हा पुरस्कार जिंकणाऱ्या. यानंतर क्लॉडिया सेनबॉम ज्या आहेत तर यांची नुकतंच मेक्सिको या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आणि सर्वांना विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत चला, कारण शेवटचे जे काही प्रश्न आहेत तर ते देखील खूप महत्त्वाचे आपण चालू घडामोडीचे प्रश्न घेतलेले आहेत. आणि त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण देत असताना जे काही इतर माहिती आहे म्हणजे तुमची जी की संबंधित जी काय माहिती आहे तर ती देखील आपण खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तर तो शेवटच्या प्रश्नापर्यंत पाहायचा आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 2. डॅश डॅश या देशाची चांगी 6 ही चंद्र मोहीम यशस्वी झाली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 चीन. चांग-ई 6 ही चंद्र मोहीम कोणत्या देशाची आहे? तर चीन या देशाची. नुकतंच 3 मे रोजी चीन या देशाने ही चांग-ई 6 चंद्र मोहीम लॉन्च केलेली आहे. आता चीनी भाषेमध्ये चांगी हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो चंद्र देवता. आणि चंद्र देवतेच्या नावावरून चीन या देशाने या मोहिमेला चांग-ई असं नाव दिलेलं आहे. चीनची अंतराळ संशोधन संस्था कोणती आहे? तर CNSA आहे बघा. ज्याप्रमाणे आपल्या भारताची अंतराळ संशोधन संस्था आहे इस्रो, त्याचप्रमाणे चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेचं नाव आहे CNSA. याचा फुल फॉर्म होतो चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. प्रश्न क्रमांक 3. आय हॅव द स्ट्रीट कुट्टी क्रिकेट स्टोरी हे आत्मचरित्र डॅश डॅश या क्रिकेट खेळाडूचे आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 R अश्विन. आपल्या भारताचे फिरकीपटू जे आहेत रविचंद्रन अश्विन यांनी नुकतंच त्यांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे आणि त्या आत्मचरित्राचं नाव आहे आय हॅव द स्ट्रीट कुट्टी क्रिकेट स्टोरी. आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये सेन वॉटसन जे आहेत ते ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर क्रिकेट खेळाडू होते बघा. आणि यांनी देखील यांचं नुकतंच एक आत्मचरित्र लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे द विनर्स माइंडसेट. त्यानंतर सेन ऑर्न हे देखील ऑस्ट्रेलियन स्पिनर होते. यांचा मृत्यू झालेला आहे नुकतंच गेल्या वर्षी. आणि यांचं देखील एक आत्मचरित्र आहे त्याचं नाव आहे नो स्पिन. सेन ऑर्न यांचं आत्मचरित्र कोणतं आहे? नो स्पिन. आणि सेन वॉटसन यांचं आत्मचरित्र आहे द विनर्स माइंडसेट. आणि आपले भारतीय क्रिकेटपटू जे आहेत सुरेश रैना यांचं आत्मचरित्र आहे बिलीव नावाचं. काय आहे यांच्या आत्मचरित्राचं नाव? तर बिलीव. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 4. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 5 जून. आत्तापर्यंत ज्या सरळ सेवा पदभरती झालेल्या आहेत किंवा पोलीस भरतीचे जे पेपर झालेले आहेत तर त्यांचा आवडता प्रश्न आहे बघा हा. प्रत्येक पोलीस भरतीमध्ये तुम्हाला यावरती प्रश्न विचारला जातो. अशावरती जागतिक पर्यावरण दिनावरती. जागतिक पर्यावरण दिन आपण कधी साजरा करतो? 5 जून रोजी. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये 1 जून हा जो दिवस आहे तर हा जागतिक दूध दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आपल्या भारतामध्ये जर म्हटलं तर 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तर हा आपण राष्ट्रीय दूध दिन म्हणून साजरा करतो बघा. या दोन गोष्टीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. जागतिक दूध दिवस म्हटलं की 1 जून आणि आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय दूध दिवस म्हटलं की 26 नोव्हेंबर. याचबरोबर 1 जून हा जो दिवस आहे तर हा आपण जागतिक पालक दिन म्हणून देखील साजरा करतो. 3 जून हा दिवस आपण जागतिक सायकल दिन म्हणून साजरा करतो. आणि 7 जून हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा करतो. प्रश्न क्रमांक 5.
इंदिरा गांधी परमाणु अनुसंधान केंद्राच्या डायरेक्टरपदी डॅश डॅश यांची निवड झाली आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रशेखर कराहडकर. इंदिरा गांधी परमाणु अनुसंधान केंद्राच्या डायरेक्टरपदी कोणाची निवड झाली आहे? चंद्रशेखर कराहडकर यांची. हे जे इंदिरा गांधी परमाणु अनुसंधान केंद्र आहे ते कोणत्या ठिकाणी आहे? तर तामिळनाडूमधील कल्पकम या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? तामिळनाडूमधील कल्पकम या ठिकाणी हे इंदिरा गांधी परमाणु अनुसंधान केंद्र आहे आणि याची स्थापना झालेली होती 1971 साली. आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये नुकतंच स्टाफ सिलेक्शन कमिशन जी आहे आपली SSC तर त्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे राकेश रंजन यांची. इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्सची MD आणि CEO बनलेले आहेत सध्या ऋषभ गांधी. आणि आपल्या भारतीय घोडेस्वार महासंघाच्या प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे नजमी वजीरी यांची. प्रश्न क्रमांक 6 हॉला टॉमस डोटीर यांची डॅश डॅश देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आइसलँड. आइसलँड या देशाच्या नवीन राष्ट्रपतीपदी कोणाची निवड झाली आहे? हॉला टॉमस डोटीर यांची. या ज्या आहेत तर या 1 ऑगस्ट 2024 पासून आइसलँड या देशाच्या राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. कधीपासून? 1 ऑगस्ट 2024 पासून. आइसलँड या देशाची राजधानी आहे रेकजाविक आणि आइसलँड या देशाचं राष्ट्रीय चलन आहे क्रोन. राष्ट्रीय चलन काय आहे आइसलँड या देशाचं? क्रोन. प्रश्न क्रमांक 7 पाकिस्तान देशातील पहिल्या अल्पसंख्याक महिला ब्रिगेडियर डॅश डॅश या ठरल्या आहेत? त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हेलेन मेरी. पाकिस्तान या देशातील पहिल्या अल्पसंख्याक महिला ब्रिगेडियर कोण ठरलेले आहेत? हेलेन मेरी. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये पाकिस्तानातील पहिल्या भारतीय महिला उच्चायुक्त ठरलेले आहेत नुकतंच गीतिका श्रीवास्तव. सियाचीनमध्ये तैनात होणारी भारतीय लष्कराची पहिली वैद्यकीय अधिकारी ठरलेली आहे गीतिका कौल. आणि आपल्या BSFच्या पहिल्या महिला स्नायपर ठरलेल्या आहेत सुमन कुमार. पाकिस्तान या देशाची राजधानी कोणती आहे? इस्लामाबाद आहे बघा. पाकिस्तान या देशाची राजधानी आहे इस्लामाबाद. मात्र पाकिस्तान या देशातील सर्वात मोठं शहर आणि पाकिस्तान या देशाची आर्थिक राजधानी आहे कराची. पाकिस्तानचे सध्या 14व्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत आसिफ अली झरदारी आणि पाकिस्तान या देशाचे 24व्या क्रमांकाचे पंतप्रधान बनलेले आहेत शहबाज शरीफ. प्रश्न क्रमांक 8 भारतात 2023-24 मध्ये डॅश डॅश या देशातून सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक झाली आहे? याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सिंगापूर. आपल्या भारतामध्ये 2023-24 मध्ये कोणत्या देशामधून सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक झालेली आहे? सिंगापूर या देशामधून. आणि आपण 2-3 दिवसापूर्वीच पाहिलं होतं बघा थेट परकीय गुंतवणुकीमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे ते आपल्या देशामध्ये सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावरती आलेलं आहे. आपल्या भारतामध्ये थेट परकीय गुंतवणुकीमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे ते सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावरती आलेलं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यानंतर थेट परकीय गुंतवणुकीमध्ये दुसरा क्रमांक लागतो कर्नाटक राज्याचा. त्यानंतर तिसरा क्रमांक लागतो गुजरात राज्याचा आणि चौथा क्रमांक लागतो दिल्लीचा. आता राहिली सिंगापूर या देशाबद्दल माहिती. सिंगापूर या देशाची राजधानी आहे सिंगापूर शहर आणि सिंगापूर या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत सध्या थर्मन शनमुगरत्नम. पंतप्रधान आहेत लॉरेन्स ओंग आणि सिंगापूर या देशाचं राष्ट्रीय चलन आहे सिंगापुरी डॉलर. राष्ट्रीय चलन काय आहे? सिंगापुरी डॉलर. आणि 2-4 महिन्यापूर्वीच आपण पाहिलेलं आहे बघा 4 दिवसांचा आठवडा करणारा सिंगापूर हा आशिया खंडातील पहिला देश ठरलेला आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 10 हिंदी साहित्य भारती पुरस्कार 2024 ने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 कृष्ण प्रकाश. हिंदी साहित्य भारती पुरस्कार 2024 ने नुकतंच कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? कृष्ण प्रकाश यांना. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये 2024 साठीचा माल्कम एडिसिसी या पुरस्कार देण्यात आलेला आहे उत्साह पटनायक यांना. प्रतिष्ठित UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर 2024 पुरस्कार देण्यात आलेला आहे आपल्या भारताच्या मेजर राधिका सेन यांना. आणि 2024चा खगोलशास्त्रातील शॉ पुरस्कार देण्यात आलेला आहे श्रीनिवास R कुलकर्णी यांना. प्रश्न क्रमांक 11 डॅश डॅश या संस्थेने प्रवाह हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे? त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 इस्रो. आपल्या भारताची अंतराळ संशोधन संस्था जी आहे इस्रो तर इस्रोने नुकतंच प्रवाह हे सॉफ्टवेअर विकसित केलेलं आहे. इस्रोचा फुल फॉर्म होतो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. कारण बऱ्याच पोलीस भरतीमध्ये तुम्हाला इस्रोचा फुल फॉर्म विचारण्यात आलेला आहे. बरेच विद्यार्थी आणखीनही चुकतात. याचा फुल फॉर्म काय होतो? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याला आपण मराठीमध्ये म्हणतो भारतीय अंतराळ संशोधन संस्था. या इस्रोची स्थापना करण्यात आलेली आहे 15 ऑगस्ट 1969 रोजी.
इस्रोचं मुख्यालय आहे कर्नाटकमधील बेंगळुरू या ठिकाणी आणि इस्रोचं ब्रीदवाक्य आहे मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान. इस्रोचे सध्या 10व्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत एस सोमनाथ म्हणजे श्रीधर सोमनाथ. प्रश्न क्रमांक 12. डॅश डॅश हे मंत्रालय सुभाष अभिनंदन या डिजिटल प्रदर्शनाचे आयोजन करत आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सांस्कृतिक मंत्रालय. आपलं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय जे आहे ते सुभाष अभिनंदन या डिजिटल प्रदर्शनाचं आयोजन करत आहे. आता आपल्या 17वी लोकसभा म्हणजे 18वी लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे. मात्र यामध्ये आणखीन मंत्रिमंडळाने शपथ घेतलेली नाही. मात्र आपली जी 17वी लोकसभा होती 2019 ते 2024 दरम्यान, तर या 17व्या लोकसभेमध्ये आपले केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाचे मंत्री होते जी किशन रेड्डी. आणि यानंतर पाहूयात विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न काय आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये आपल्या देशामध्ये एकूण किती टक्के मतदान झालेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाहूयात किती जणांना या प्रश्नाचं उत्तर बरोबर येतं ते. प्रश्न काय आहे. नुकतंच जी आपली 18वी लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि त्याचे निकाल देखील जाहीर करण्यात आलेले आहेत 4 जून रोजी. यामध्ये आपल्या देशामध्ये एकूण किती टक्के मतदान झालेलं आहे. प्रत्येकाने कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये जी ग्रामसेवक भरती होणार आहे, आरोग्यसेवक भरती होणार आहे किंवा पोलीस भरती होणार आहे, तर या सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत नवीन पॅटर्ननुसार, तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये रोज स्पष्टीकरणासह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल, समजली असेल तर आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायलाही विसरू नका. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि जीकेच्या महत्त्वाच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.